नमस्कार मैत्रिणींनो. आज ना 30 साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग मी संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी आपण अस्तरची कटिंग करणार आहोत. तर ब्लाऊजची उंची 13 इंच होती आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. 14 इंच समोरही तसंच मी 14 इंचाची मार्किंग करून हे बघा हे दोन्ही मार्किंग केलेली आहे स्केलच्या साहाय्याने. यानंतर शोल्डर घ्यायचं. याचं शोल्डर 5 इंच मी घेतलेलं आहे आणि मोंडा 5.5 इंचाचा आहे. तर तिथून सुद्धा मी चेक केलं 5.5चा मोंडा आहे का. यानंतर चेस्टचं मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. इथे सुद्धा कमरेचं मार्किंग केलं 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी. तर तेच 1 इंच पुढं घेऊन मी अशा प्रकारे फिटिंगची लाईन टाकलेली आहे. आणि मोंढ्याचा आकार देण्यासाठी दोन्ही साईडच्या लाईनचं सेंटर काढायचं आणि हे बघा अशा प्रकारे मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. यानंतर गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे वरून शोल्डरपासून आणि खाली 2.5 इंच घेतलेली आहे, जेणेकरून शोल्डर उतरत नाही. त्यामुळे वरून मी 2.25च घेतलेली आहे आणि खाली 2.5 इंच घ्यायची. आणि अशा प्रकारे ही मी बॅकचं मार्किंग करून घेतलेलं आहे बॅक पार्टचं. आता फ्रंट पार्टसाठी कसं मार्किंग करायचं तर ते सांगते. तर अस्तर आहे जशास तसं ठेवून घ्यायचं बॅक पार्ट आणि सर्व बाजूंनी मार्किंग करून घेतलेलं आहे मी. यानंतर इथून परत एकदा चेक करायचं 5चं शोल्डर 5.5चा मोंडा आणि अशा प्रकारे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथून 1/2 इंच अंतर आत घेऊन मोंड्यामध्ये तिथनं पण एक आकार देऊन घ्यायचा आणि उंचीमध्ये 1/2 इंच वाढवायचं. तर हे बघा मी उंचीमध्ये 1/2 इंच वाढवलेलं आहे. 1/2 इंच आतमध्ये मोंड्याची मार्किंग करून घेतलेली आहे. गळा रुंदी 2.25 इंच घेते आणि पुढचा गळा 6.5 इंचाचा घेते आणि खालून सुद्धा 2.5 इंच अशा प्रकारे मी बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि एक सरळ लाईन आखून घेतली, कारण पुढचा गळा हा मला पंचकोनी बनवायचा होता. तर योगपट्टीसाठी मी मार्किंग फिटिंगच्या साईडने 3 इंच आणि जे हुकलूक साईडची पट्टी आहे त्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर हे बघू शकता. यानंतर आपल्याला टक्ससाठी हुकलूक साईडच्या पट्टीकडनं मी 3.5 इंच घेतलेलं आहे आणि वरती 2.5 इंच. तर अशा प्रकारे ही लाईन मी ड्रॉ करून घेतली आणि मोंड्याच्या तिथे 1/2 इंच पुढे घेतलेलं आहे बघू शकता. आणि अशा प्रकारे मी आकार देऊन घेतला प्रिन्सचा आणि पुढे 1.5 इंच वाढवलेलं आहे. तर तिथे पण आकार दिला आणि मोंड्यामध्ये सुद्धा मी छोटासा टक्स टाकणार आहे 1/2 इंचाचा. तर अशा प्रकारे मोंड्यात सुद्धा मी 1/2 इंचाचा टक्स टाकून घेतला आणि खाली आपण 1.5 इंच वाढवलं होतं तर ते सुद्धा मी वाढवलं आणि मोंड्यामध्ये 1/2 इंच वाढवलेलं आहे. तर अशा प्रकारे 30 साईजची आपली 3 पीस प्रिन्सेस कटची मार्किंग पूर्ण झालेली आहे. तर हे बघा कटिंग केलेली आहे. तर योगपट्टी वाढवायची नाही आपल्याला फक्त वरचाच पार्ट वाढवायचा आहे. तर मी आधी योगपट्टी काढून घेतलेली आहे बाजूला. यानंतर याची कटिंग करण्यासाठी घेतली. तर हे बघू शकता. इथले पण आपल्याला थोडासा पार्ट कट करायचा आहे आणि हे बघा हे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर ते सुद्धा कटिंग करून टाकणार आहोत, कारण आपण पुढं वाढवलेलं आहे. तर अशा प्रकारे अस्तरचे पार्ट पूर्ण कटिंग करून झाले आणि हे आता बघा जे ब्लाऊज पीस आहे मेन, तर तो व्यवस्थित ठेवून घेतला आणि त्यावरती हे पार्ट ठेवून मी कटिंग करून घेणार आहे. बाहीसाठी सुद्धा मी वेगळा कपडा ठेवलेला आहे. तर सर्व बाजूंनी 1/2 इंचाची शिलाई मार्जिन ठेवून मी अशा प्रकारे मेन फॅब्रिकवरती हे जे आपण मार्क केलेले अस्तर होते तर ते सर्व कटिंग करून घेते आणि हे लगेचच तुम्हाला सांगते कसे स्टिच करायचे. हा फ्रंट पार्ट पुढचा. तर हे बघा मी सर्व पार्ट स्टिचिंगला घेतलेले आहेत बघू शकता. पट्ट्यासुद्धा मी हुकलूकसाठी पट्टी, परत गळ्याला लावण्यासाठी पट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे. तर हे बघा सर्वात आधी अस्तर बरोबर होतं तर ते दोन्ही बाजूला ठेवून घेतलं मेन फॅब्रिक आणि त्यावरती अस्तर ठेवायचं. तर ही साईड जी आहे तर ही गळ्याची साईड आहे. जर तुम्ही नवीनच शिकत असाल तर प्रिन्स कटमध्ये आणि कटोरी ब्लाऊजमध्ये
वेगवेगळे पार्ट दिसतात ते लक्षात घ्यायचं. तर ही साईड जी आहे तर ही गळ्याची साईड आहे, हा पार्ट. तर हे बघा दोन्ही साईडचे मी अस्तर जोडून घेते. पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवायची आणि जोडून घ्यायचं अशा प्रकारे आणि ठेवून घ्यायचं. लगेचच एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट नाही करायचा. तर यानंतर दुसरी साईड घेतली मी, त्याचेसुद्धा अस्तरच्या उलट्या बाजूंनी अस्तर ठेवलेलं आहे, मेन फॅब्रिकच्या उलट्या बाजूनी. आणि हे बघा अशा प्रकारे आपण ठेवून बघायचं आधी कुठल्या साईडनी. जो जास्त जी कटिंगचा पार्ट आहे तर तो खालच्या साईडला येणार आहे हे लक्षात घ्यायचं. आणि हे बघा यानंतरच जोडून पाहिल्याच्या नंतरच मी जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकते. तर ही बाजू खालच्या साईडने येणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी जोडायला घेते. बघू शकता तुम्ही असं मी जोडलेलं आहे, एक टीप टाकलेली आहे. तर याचा पप किती छान आलेला आहे ते सुद्धा बघू शकता. असाच मी दुसरा पार्ट घेतलेला आहे. तर एक पार्ट वरून असेल तर दुसरा पार्ट खालून जातो, म्हणजे कटोरीसारखंच जोडायला घ्यायचं. मोंड्यातून कधीही प्रिन्स कटचा पार्ट जोडायला घ्यायचा. तर या दोन्ही साईड मी जोडून घेतल्या आणि खूप सुंदर असे पप आले. आणि याला डबल टिपसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. बघू शकता दोन्ही पार्ट. यानंतर एकावरती एक ठेवायचे आणि खालच्या साईडला आपल्याला एक लेवल करून घ्यायचं आहे. यानंतर हे बघा मोंड्याच्या साईडला आपलं हुकलूक साईडला जरा थोडंसं जास्त झालेलं आहे, तर थोडंसं नॉर्मलचं असं मी कटिंग करून टाकलं. आणि यानंतर आपल्याला खाली पट्टी जोडायची आहे. तर योगपट्टी जोडण्यासाठी, खालच्या साईडची पट्टी जोडण्यासाठी खालच्या साईडनी अस्तर ठेवायचं आणि वरच्या साईडनी मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं. आणि हे बघा अशा प्रकारे तिन्ही पार्ट पकडायचे आणि पाव इंच अंतर ठेवून, म्हणजे मशीनचा एक दाब एवढं अंतर ठेवायचं. तिन्ही पार्ट, खालचासुद्धा मेन फॅब्रिकचा पार्ट पकडायचा, मधला पार्ट आणि अस्तरचा, तिन्ही कपडे पकडून व्यवस्थित टीप टाकायची. आणि टीपला डबल टीप टाकून घ्यायची. कुठे कपडा निसटलाय का ते एकदा चेक करायचं. यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून आत घ्यायचं आणि एका साईडला अस्तरचा कपडा आणि एक साईड मेन फॅब्रिकचा कपडा असा घेऊन टीप टाकायची. आणि हे बघा जी आपण हुकलूक साईडची जी पट्टी आहे तर त्या बाजूने कपडा बाहेर काढायचा आणि अशा प्रकारे वर्ण पट्टीला दाबटीप टाकून घ्यायची. तर एक साईडची पट्टी मी जोडून दाखवलेलीच आहे तुम्हाला. तर अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडची सुद्धा पट्टी जोडणार आहे. तर ती सुद्धा जोडते. तर हे बघा जोडून घेतलेली आहे अशा प्रकारे. आणि यानंतर याला हुकलूक पट्टी लावायची. आपण बसलो त्याच्या उजव्या हाताला हुकलूक पट्टी आली पाहिजे, डाव्या हाताला, म्हणजे तीच घातल्यावरती उजव्या हाताला येते. तर ही हुकची पट्टी मी तयार करून घेतलेली आहे. हुकची पट्टी ही आतून जाते आणि लूकची पट्टी वरून येते. तर बघू शकता हुकाची पट्टी मी बसवून घेतली. यानंतर लूकच्या पट्टीसाठी मी जो साडीचा कपडा, म्हणजे मेन फॅब्रिकचा कपडा होता त्यावरती अस्तर जोडून घेतलेला आहे आणि एका साईडनी फोल्ड करून घेतलं, कारण लूकची पट्टी वरून येते आणि वरून अस्तर दिसू नये त्यासाठी मी कपडा लावलेला आहे. खालच्या साईडनं फोल्ड करून घेतलं, यावरती दाबटीप टाकून घ्यायची आणि तो वरच्या साईडनी फोल्ड करून असा कपडा लावून घ्यायचा. हे बघू शकता तुम्ही. हुकलूक साईडची सुद्धा मी पट्ट्या जोडून घेतल्या. यानंतर पुढचा गळा चेक करायचा आणि अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची. आपल्याला गळापट्टी लावायची आहे. गळापट्टी लावण्यासाठी जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना, हे नेटचं ब्लाऊज आहे, तर हाच कपडा मी घेतलेला आहे. 1 इंचाची पट्टी काढली त्याला डबल फोल्ड करून अशा प्रकारे बघा मी जोडत आहे. आणि जिथे आपला पंचकोनीचा आकार आहे तर तो आकार जाऊ नये म्हणून तिथे एक छोटीशी प्लेट देऊन घ्यायची. तर अशा प्रकारे याला नंतर कट करून छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि आतल्या साईडनी फोल्ड करून टीप टाकून घ्यायची. जसा पंचकोनीचा आकार आहे तशीच टीप आली पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि अशा प्रकारे बघा मी गळापट्टीसुद्धा जोडलेली आहे. तर असेच मी दुसऱ्या साईडची सुद्धा गळापट्टी जोडून घेते. तर अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज हा 30 साईजचा रेडी झाला. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.